बाबूराव काळजी करू नका बाबूराव, राणीला आम्ही हुडकून आणतो. तेवढं आमचं कमिशनचं बघा. येऊ का? अप्पा अरे तुला वळला का कुठं? नाही अप्पा, मी लहान आहे, मला नाही काय समजत. असं का दिल्यासारखा होऊ नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे, मोठा कलेक्टर हो. हा, अभ्यासाकडे लक्ष दे, मोठा कलेक्टर हो. अप्पा जाऊन जरा पुढे गाडी फास्ट. चला. ए बाई, लिमिट मध्ये राहा. लगीन देवा बामणाच्या साक्षीने होत असतं. लगीन 7 जन्माचं बंधन आहे. ए बाई, लिमिट मध्ये राहा. लगीन देवा बामणाच्या साक्षीने होत असतं. काय झालं? उगाच लिमिट नको ना. करार आहे आपला. मग सांगा ना मालक, काय करू? ए अहो सांगा ना मालक, काय करू? अशी पडू की तशी पडू? का टांगा फाकू? चल जाऊ दे. अहो करा की मालक, हवं तसं करा की. ए डुग्या, अरे त्या शर्टातला फोन घे आणि दिलेला फोन लाव जरा. नको, त्याला फोन केला ना लय काय काय गाण्यात आवाज येत तिथं. अरे लावतो का? अप्पा
मला पुढे कुठेतरी सोडलं तरी चालेल. हा? का? आता तुम्हाला नाही आवडत तेव्हा तुला माझ्या बोलण्याचा एवढा राग आला? नाही, उलट तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मला असा लग्नाचा सोहळा दाखव, माझं मन भरून आलं. पण नाही, मला हे मन मारलं पाहिजे. काल तू बोलताना तुला कावलो मी, पण नाही, खरं ही एक संधी आहे. मला बी लग्नाच्या बायकोचं समाधान कुठे मिळणार आहे? म्हणजे दुधाची ताण ताकावर, ताक बी दुधासारखेच गोड आहे. गंमत करतोयस का माझी? खरंच मनापासून बोलतो की राणी. धने, आता इतकं बी ओरिजिनल करायला नको बरं का. आता जिथं कुठं तुम्ही जाणार तिथं मला पण संगती घेऊन जायचं आणि परत माझ्या हड्ड्यावर सोडून द्यायचं. तर करायचं काय? काय सांगावं लागेल का? माहित नाही. अरे वा, असं असेल तर काय बी किंमत द्यायला तयार आहे आपण. नाही राजा, मग पैसा नाही. मला असंच तुझ्या लग्नाच्या बाईसारखं ठेव. गळ्यात नाही पडणार, शपथ. मी एक रंडी आहे. हो आहे, पण या 3-4 दिवसात मला त्याची आठवण करून देऊ नको. एक सुख, समाधान, एक स्वप्न खरं होणार. देशी दिलं, पण हे आपलं दोघांचं नातं कोणासमोर? कबूल. आप्पा सांगू की माझ्या मामाची पोर आहे म्हणून. घ्या. अरे तिला तुझा पण मामा ठाऊक आहे आणि दिल्याचा पण मामा ठाऊक आहे. जाऊ दे त्याला, त्याचा आडमार्गीचा प्रोग्राम कर. घ्या, जास्तीचं डोकं नको पाजळू, कळलं का?
गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळो मुरुडं विनायकमहं. होय, काय झालं? काय नाही. झोप लागली काय? गणपतिं झोप उडाली. मंगलं शुभमंगल. आज मी पहिल्यांदा पाहिलं लगीन काय असतं ते. कसं वाटत असेल ना नवरी मुलीला? आजच त्यांची सुहागरात असेल का? अगं हळूहळू खरंच वाटायला का तूच नवरी आहे. कायला असतेच ग छान. पुढे बघ. आजच त्यांची सुहागरात असेल का? नाही ग बाय, लय लांबण असते. सत्यनारायण होणार मग ते सगळं. ते पाहिलेलं लगीन, तो स्वप्न डोळ्यापुढून हटतच नाही. वय काय असेल तुझं बरं? काय माहित, मागे पोलिसांनी लिहिलं होतं 27. म्हणजे ह्या नवरीपेक्षा 2-3 वर्षांना मोठी आहे फक्त. नाही, खूप मोठी आहे. अरे कसं काय? आता नाही आठवत किती लग्न झालेत माझी. त्याची आठवण नाही काढायची आता. पण त्या स्वप्नात पण जास्त वेळ नाही रमता येणार. जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत राहू की स्वप्नातच. हो, पण तो राया पोवडत असं तिकडे. अरे बापरे, आज ते कारभार नाही बोलतीस बघ. पण आता आप्पाच्या घरी जायचं बरं का. झोप लागली काय? उद्या आपल्याला कुठं जायचंय? उद्या आपल्याला आप्पाच्या घरी जायचं आहे. तिथं नीट नेमानं वागायचं बरं का. नेमाने म्हणजे कसं? गेल्या गेल्या मोठ्या लोकांच्या पाया पडत असते, पदूर घ्यायचं असते डोसक्यावरनं, बसायचं नीट. मला तर धडधड व्हायला. हे थांब ना, काहीतरी वाजतंय. रायप्पाचा फोन आहे. आता तुझ्या 4-5 झापडा तर नक्कीच वाजते. डोकात कांदा 4-5 झापडा ना, आता कंबरच मोडते काय. नाही नाही म्हणावं, कपड्याचं काम जरा जास्तीच आहे. राणे, आपण चुकलो. इतकं काय त्यात, सगळे करतातच की. कुणी लगीन करून तर कुणी बिना लग्न. रस्त्यात चुकलो. अरे अप्पा, लयच गडबड झाली बघ. पंक्चर झाली का? भांडला मारू नको रे येड गांड्या. शपथ सांगतो अप्पा, पंक्चर नाही. तू वॉटरला राईट टर्न घ्यायचं, ती लेफ्ट टर्न घेतलो. काय अलीगडवरनं आलोय होय? हा. अरे बाबा, मीच अलीकडचं झालोय. काय झालंय काय की, पण काय तर गडबड झाली. तुझं डोसकं सामानावर उतरलंय का सामान डोसक्यात घुसलंय? अरे चुकलायस तर मग चल की माघारी. भवानीनं पार येडा केलाय तुला. तिला खाली उतरव आधी. जमणार नाही, करार झालाय आप्पा.
यायला लई आवाज करते रे. आप्पा तू वरवडच्या फाट्यावर ये तिकडून, मी इकडून येतो वरवडच्या ये फाट्यावर. तू वरवडलाच मुक्काम करू की. ये तुला चांगलाच दाखवतो आता. अरे बाबा चुकलं म्हणतोय की. तू ये आधी मग बघू. पण त्या बाई समोर मारू नको बरं का, कुठं तर कॉपच्यात घेऊन मार. होय, ये ये. चल मग आलो वरवडला. येडझव्या, फोन धरून हायवेवर बोलतोस का? मरायचंय? राग बायकोचा स्टाईल रांडाची लईच भारी आहे ग. ए आठ लक्षात नाही का? हो आहे मी रंडी, पण लक्षात आणून द्यायचं नाही. होतीच काय मग घरवाले? चोमण्या, जोवर हाय तवर हाय, होणार नाही. करार लक्षात आहे माझ्या. तुला जमणार नाही. बाई कितीही कडू असली तर नवऱ्याला अशी शिवाय देत नसती. आलं लक्षात धनी. पण तुला बायकोसारखी किटकिट करायला आली पाहिजे. ती रे कशी करतात? आता रायप्पाच्या घरी फुल ट्रेनिंग भेटेल की तुला. तिकडे सावी मावशीला जरा बी डावडी आणायला पाहिजे बरं का. म्हणजे 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 वाघाचे पंजे. तू रंडी चल बोल पुढं. तू आमच्या गाडीतली पॅसेंजर. कुठं जायचं तुला? हैदराबाद. चल मेरे धन्नो चल. घरी वागायचं कसं? तुला 2-3 व्हिडिओ धावतो की युट्यूबवर, कळून जाईल तुला लगेच. पण चल आज तुला जेवाचं सोलापूर करतो. सोलापूर? हा.
राणे तू जरा थांब, मी रायप्पाचा मार खाऊन येतो. मला पण येऊ दे की. नको, तू असलं की त्याला मन मोकळं करून मारता येणार नाही. बर बर. आप्पा ये इकडे रसाच्या गाडीच्या पाठीमागे ये बसलोय. रसाच्या गाडीच्या पाठीमागे ये पाठीमागे. हा ये बसलोय. अरे रसाच्या गाड्या जवळ आलो ना रे. अरे कुठंच तू? अरे इथं गाड्यापाशीच आहे. आप्पा माग माग. हो आप्पा माग. मार मार आप्पा, काय मारायचं तुला मार. अरे काय करतोयस काय तू? हा, अरे रोजी रोटीवर लात मारतोस का? आप्पा काय सांगू तुला, ह्या 2 रात्रीमध्ये मला काय गवसले काय समज नाही. ती बायको नाही पण बायको सारखं वाटायला लागली मला. शपथ सांगतो आप्पा, बायको होणार नाही ती. करार आहे 4 दिवसासाठी. दी एंड. सेक्स झाल्यावर बाईची मिठी लयच गोड असते बघ आप्पा. काय करावं काय बोलावं काहीच कळत नाही बघ आप्पा. माझ्या नशिबात नव्हतं आप्पा, पण आलं यार. फक्त 4 दिवसात. माहीत आहे ती रंडी आहे ती, नसती तर. पण हाय मला तुझं हे अजिबात पटत नाही बघ. आप्पा खरं सांगतो तुला, शपथ बायको होणार नाही ती. राहील का ध्यानात? राहील. हा इसरलं तरी माझ्या ध्यानात राहील. नाही राहिलं लक्षात. मी मुडदा पा. चालेल. खूपच म्हणजे लय भारी वाटलं बघा. गुबगुबीत बाईचा उलटा स्पर्श असा माणसाचा जन्म घ्यावासा वाटला. माझ्या चेहऱ्यावर एक परी चिटकली होती.
मशीनच्या आतमध्ये कसं तरी झालं. मशीन बंद तरी सायलेन्सर मात्र गरम झालं होतं. तिच्या अंगावरून निथळतं पाणी पिऊन टाकावं तर होत नाहीत आणि काचेच्या डोळ्यात तिला भरून घ्यावं तर पापण्या नाहीत. दिल्याच्या नशिबाचा लई हेवा वाटला. माझ्या अंगावरच्या लोखंडी पत्र्याचा रोम रोम सुद्धा अगदी फुलून आला, रोमांचित झाला. दोघांना असं आनंदाच्या हौदात डुबक्या मारताना पाहून माझं लोखंडी काळीज पण भरून आलं. त्या रायाप्पालाही असंच काहीतरी वाटत असेल. या त्याला असं बघून लय भारी वाटतं. जर का रंडी नसते ना दिलेला विचारून बघू काय चालतंय का म्हणून. आप्पा अहो सगळं उडायला लागलं तोंडावती. रांड्याच्या त्याला सांगू नको. आता ठीक आहे ना? युट्यूबचा व्हिडिओ बघितला जमलं का नाही? कशी खंदाने पाय दिसते. त्यांनी मला काय काय विचारलं तर मग कसं? काय जास्त विचारलं तर मी सांगितलं तसं सांगायचं. सरले हे आले वाटतं. पाणी जरा. कशी आहेस? पाणी आशीर्वाद दे मावशे. आयुष्यमान बाबा. इकडे इकडे. सुपारीचं खाण सुद्धा खाल्लं नाही. नक्की का? हा बर बस.